संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचं उमदं व्यक्तित्व होतं। माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान, एक उमदा इन्सान, एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याचं दुःख आहे। मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। है और एक बहुत बड़ा कलाकार था और उनको मैं आदरांजलि अर्पित करता हूँ। तर आपण ही दृश्य पाहतोय। अगदी थोड्याच वेळात धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्कार केले जातील आणि धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत। अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन झालेलं आहे। खरं तर मोठी शोककळा बॉलिवूड क्षेत्रावरती पसरलेली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वाधिक हिट चित्रपट देण्याचा विक्रम हा धर्मेंद्र यांच्याकडे आहे। 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी चित्रपट दिले, जे अजूनही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक विक्रमच मानला जातो। त्यांच्या नावावरती 74 हिट चित्रपटांचा विक्रम आहे। शिवाय धर्मेंद्र यांनी 240हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय। त्यापैकी 94 चित्रपट हे यशस्वी झालेत आणि यामध्ये 7 ब्लॉकबस्टर्स आणि 13 सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट शोले हा देखील समावेश आहे।